पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यूने राज्याच्या आरोग्य व्यवस्थेची स्थिती किती खराब आहे याची चर्चा सुरू असतानाच दूषित पाण्यामुळे सोलापुरात 2 शाळकरी मुलींचा मृत्यू झाला आहे, तर एका मुलीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे। दूषित पाण्यामुळे 2 मुलींचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईक आणि स्थानिकांनी केला आहे। तसेच एक मुलगी मृत्यूशी झुंज देत असल्याची समजते। 16 वर्षीय भाग्यश्री म्हात्रे आणि 16 वर्षीय जिया महादेव म्हात्रे अशी मृत मुलींची नावे आहेत। सोलापुरातील मोदी परिसरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टीतील ही धक्कादायक घटना आहे। भाजप आमदार देवेंद्र कोठे तसेच महापालिका अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी घटनास्थळी भेट दिली। मागील अनेक दिवसांपासून बाबू जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। स्थानिकांच्या आरोपाला भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनीही पुष्टी दिली आहे। या भागात दूषित पाणी पुरवठा होत असल्याची कबुली त्यांनीही माध्यमांसमोर दिली। 2 मुलींच्या मृत्यूमुळे सोलापूर महापालिकेच्या पाणी पुरवठा आणि आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। त्याचबरोबर महापालिकेच्या कामचुकार कर्मचाऱ्यांवर आयुक्त कारवाई करतील का असा प्रश्न पडला आहे। आम्ही झोपडपट्टीत राहणाऱ्या बायका धुनी भांडीची कामे करतो। आमची आर्थिक स्थिती बरी नाही। आम्ही खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार घेऊ शकत नाही, किंबहुना विकत पाणीही घेऊ शकत नाही। आम्हाला चांगले पाणी मिळणे हा आमचा अधिकार आहे, मात्र गेली कित्येक महिने आम्हाला खराब दूषित पाणी पुरवठा होत आहे। किती वेळा सांगूनही स्थानिक प्रशासन आमच्याकडे लक्ष देत नाही। या पाण्यामुळे आमच्या 2 मुली गेल्या। आता तरी प्रशासनाने जागा होऊन आमच्या तक्रारीची योग्य दखल घ्यावी असे उद्गीरपणे तेथील बायका बोलत म्हणाल्या। मुलींच्या मृत्यूची बातमी कळाल्यानंतर काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी सदर मुलींच्या कुटुंबियांची सांत्वनापर भेट दिली आहे। यावेळी कुटुंबियांचा आक्रोश काळीज चिरणारा होता।